आणि हेच जर तू लॉग मध्ये टाकलं तर तुझा अकाउंट रिपोर्ट मार. ओ माय गॉड, कार्ड देतोय तिला मंगेश मामा, तिला कार्ड देतोय. चला निश्चित आता चालली जॉर्जियाला, म्हणून तिच्या मैत्रिणीने तिला केक आणलाय. हे पूर्वा आहे केकची दुकान चालणार. दो बहने आपली चटणी, सुकटची चटणी बघा, लोणचा, चटणी पॅक केलेली, ही आपली शेंगदाणा चटणी, पुरणपोळ्या माझ्या सासूबाईने आणल्या निश्चितासाठी खास. थँक्यू आई. आणि लोणचं घरून दिलंय दीदी. थँक्यू दीदी. ती चांगला होता तो, बघ त्यांनी कसं केलेला. तू व्हिडिओ काढायला आली ती मला माहिती दीदी, आणि मी हे केला. आता बघा इथे निशिका जॉर्जियाला चाललेली आहे, तर तिच्या पॅकिंगसाठी मृण्मयी आणि पूर्वा हे तिला मदत करतायत पॅकिंगमध्ये. आता तुम्ही काय पॅकिंग करायला घेतलंय का? आणि ते ह्या डब्यात काय पॅक केला? लोणचं पॅकिंग झालेलं आहे, शेजवान सॉसचा पॅक करायला घेतलेला आहे. आणि पूर्वा किती शेजवान सॉसचे डबे भरले? 2 भरले. हां ठीक आहे. आणि बघू अजून वाटलं तर अजून थोडे भरू आहे, आपल्याकडे शेजवान सॉस फुल आहे, एकदम मस्त फ्रेश बनवलेला पॅकिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी कपड्यांची पॅकिंग, ते सगळा अस्तव्यस्त पडलेला आहे. आणि इकडे फ्रेश ठेपला बनवायला घेतलेले आहेत, ठेपल्या मेथी ठेपला, ठेपल्यांचा पीठ झालेलं आहे रेडी. 2 तवे ठेवलेले आहेत, भाकरी पण बनवायला घेतलेल्या आहेत. आणि शिंदे काकू आले आहेत स्पेशली बनवण्यासाठी, खास मदत करण्यासाठी. त्यांचीच रेसिपी आहे ही मेन म्हणजे. आणि नीतानी भाकरींची ऑर्डर घेतलेली आहे. आणि आपला ठेचा दाखवतो, ठेचा बघा, ठेचा पण रेडी झालेला आहे जॉर्जियाला जाण्यासाठी. टिप्लिसीला तिने पनीर भुर्जी बनवायला घेतलेली आहे नाश्त्यासाठी खास. ठेपले बनवल्यावर पण तुम्हाला दाखवू. आणि जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल, कुठे बाहेर जायचं असेल पिकनिकला, ट्रिपवर, तर तुम्हाला न्यायचे असतील, एकदम उत्तम पर्याय आहे हा. आणि शिंदे काकूंना ऑर्डर द्यावी तुम्ही, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला पुरवेन जेव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि हे एकदम उत्तम पर्याय आहे. मी स्वतः जेव्हा गेलेलो जॉर्जियाला तेव्हा 10 दिवस, पूर्ण 10 दिवस एकदम सुस्थितीत होते. फक्त गरम करायचे आणि खायचे, गरम नाही केले तरी पण तसेच चांगले असतात, चवीला पण काय फरक नाही पडत, एकदम सेम. हे आधी सुरी द्या वहिनी मगाची, आणि ते कटिंग बोर्ड पण द्या, कांदा भाजी द्यायची. चालू केला का ना, बंद कर पण चालू. सो गाईस तुम्ही बघू शकता आपले ठेपले रेडी झालेले आहेत, कशी मस्त हिरवेगार मस्तपैकी. आणि आता आपण ह्याचा पॅकिंग करणार आहे. आपल्याला बघा शेजवान सॉस पॅक झालेला आहे, आचार हा एक धनुने आचार दिलेला आहे, हा ठेचा मिरची ठेचा, हा एक्स्ट्रा ऑइल इकडे गेल्यानंतर ती जारमध्ये काढेल ग्लासच्या. आणि सॉस लोणचं सगळं ठेवून देईल, म्हणजे कसं लॉंग टर्म चालवता येईल. आता पराठे पॅक आपले ऑलमोस्ट झालेले आहेत. आणि बाकी सगळं जेवणाचं पण रेडी झालेलं आहे. याच्यामध्ये आपण कुठे गेलं, याच्यामध्ये आपण पनीर पराठा आणि 2 पराठा तिला खाण्यासाठी दिलेत फ्लाईटमध्ये. ओके. आणि मामा आले आहेत आपले,
आपल्या करिश्मा दीदीचा डब्बा घेऊन. मामाने काय काय आणले मामा? मामाने भाकरी आणलेत, प्रॉन्स आणले आणि भाकरी, अजून काय आणले? लॉलीपॉप आणलेत. हा आणि खाऊ आणलाय. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलेच असेल करिश्मा दीदीला. ती तिकडे ऑलमोस्ट आता 6 वर्ष तिचं शेवटचं इयर, फायनल इयरला आहे ती. आणि आता पुढच्या वर्षी ती डॉक्टर बनून आपल्या इंडियामध्ये येणार. म्हणजे आमच्या मम्मी किंवा पप्पांकडच्या घराण्यातली पहिली मुलगी. आणि सेकंड आमची निशिका, जी डॉक्टर बनणार आहे ती. आता बघा दीक्षिता पाया पडते निशिकाच्या. आणि कनक भाऊ दीदीच्या पाया पडतोय. चला आता निशिका चालली जॉर्जियाला पुन्हा. आणि रात्रीची फ्लाईट आहे तिची 9:50ची. तर आम्ही आता निघतोय बघा. 1 वाजता निघायचं होतं, 2:15 झालेले आहेत. आणि आता तिची आरती चालू आहे. चला बाय बाय. गणपती बाप्पा एकविरा माते की. आता ही बघा. हा बघा बर्थडे बॉयची पण आरती चालू आहे. बर्थडे बॉय 28 सप्टेंबर. हा गंपूचा बर्थडेचा दिवस. जय 28 इंस्टाग्राम ID. पुढच्या वर्षी लग्न करून याय. असं कोणाला बोलायचं तर बोलू शकता. प्रॉमिस केल्याप्रमाणे आम्ही त्याला घेऊन चाललो एका मोठ्या ठिकाणी, खूप मोठ्या ठिकाणी, एकदम इंटरनॅशनल ठिकाण जे आहे अशा ठिकाणी घेऊन चाललोय. तुम्हाला आता लवकरच समजेल. तर हा लास्ट ब्लॉग मध्ये त्याला बोललो होतो आम्ही की तुला खूप मोठ्या ठिकाणी घेऊन जाणार. तर चला निघूया. आमचा लाडका पुतण्या धनंजय याचा वाढदिवस आहे. कोणी त्याला धन्या म्हणतं, कोणी त्याला गंपू. कोणी काय बोलत असेल, कोणी इथं प्रेमाचे विषय जानू वगैरे असं. आणि हे जे पाठी आहेत आमचे स्वामी, या स्वामींच्या इथे अक्कलकोटला देखील त्याला आम्ही बऱ्याच वेळा महाराज याला अक्कल येऊ द्या. पुढच्या वर्षी याचं जोरात आणि धूमधडाक्यात लग्न होऊन 2चे 4 हात होऊ द्या. आणि हेच जर तू लॉग मध्ये टाकलं तर तुझा अकाउंट रिपोर्ट मारणार. बॅगेज वगैरे सगळा रेडी आहे, ऑल सेट. मनाली पण चाललेली आहे. याच्यापैकी 90% जी पीपल दिसते हे बिनकामाचे येत आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. फक्त गर्दी वाटावी म्हणून यांना घेतोय बरोबर. सो चला बाय बाय. चला बाय बाय. निशू बाय. निशिका कर बाय करते निशिका. आता आपण निघालेलो आहोत आणि सगळ्यांची लास्ट निशिकाला सगळेजण बाय बाय करतायत. चला आता आपण पण गाडीत बसूया आणि सामान वगैरे गाडीत लोड करूया आणि निघूया. चला बाय निशिका. चला निशिका आता चाललेली आहे. बाय बाय निशिका बाय. येस. सो चला आता आपण निघालेलो आहोत आणि आपल्या सोबत दुर्वेश आहे, दीक्षिता आहे, मृण्मयी आहे आणि कोण आहे अजून इकडे? पूर्वा. मला माहित होतं तू जरा जोरात बोलायला पाहिजे. आणि आता आहेत आपल्या सोबत बर्थडे बॉय. टुडे स्पेशल बर्थडे बॉय. आपण आज त्याला फॉरेनर वगैरे त्यांच्याकडनं पण बर्थडे विश करायला लावूया. निशिकाचा मामा आलेला आहे मंगेश तिला भेटण्यासाठी खास. आणि मग येतोय ना तू? येतोय का? ऑन ड्युटी असल्यामुळे तो काय येत नाहीये. चला चला. ओ माय गॉड, कार्ड देतोय तिला मंगेश मामा. तिला कार्ड देतोय. इंटरनॅशनल ऍक्टिव्हेट कर.
गिफ्ट आणलंय त्याने तिच्यासाठी, खास गिफ्ट आणलंय काहीतरी आणि कार्ड देतोय तिला तो. आणि तिला त्याने गिफ्ट दिलेलं आहे कार्ड कॅनरा बँकचं. जा जी ले अपनी जिंदगी. चलो गाईज बघा खूप ट्रॅफिक आहे. आता आम्ही शिळफाटा रोडला पोहोचलेलो आहोत. ठाणा रोड कॅन्सल केला, शिळफाट्यावरनं निघालो, पण इकडे पण ट्रॅफिक आहे. आणि इकडे बच्चू कंपनीचा बघा नाश्ता चालू आहे, एकदम दबाक आहे. दिक्षूने एक सँडविच घेतलाय खायला आणि हे शेवपुरी कोण खात आहे, मुनू. आणि हे सर साधा सैंडविच, एक सादा सैंडविच देना और सैंडविच आने के बाद पूछता है उसमें चीज नहीं डाला. ये ऐसा का खाऊ कसा. आम्ही दुपारी निघालेलो आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आता संध्याकाळ होऊन रात्र पण व्हायला आलेली आहे. सूर्य पूर्ण मावळल्याच्या दिशेने आहे आणि ट्रॅफिक काही खतम होत नाहीये. आत्ताशी आम्ही पोहोचलोय एक्सपिरिया मॉलच्या पुढे. 3.5 तासानंतर आता आपण ऐरोलीला पोहोचलेलो आहोत. आणि आपली एक गाडी इतर पुढे मुंबईला पोहोचली, तर घाटकोपरला पोहोचलेले आहेत. एक 20 ते 25 मिनिटात ते पोहोचतील एअरपोर्टला. आणि त्याच्यामध्ये निशिका आणि तिचं लगेज आहे. सो थँक गॉड ती गाडी पुढे गेली, म्हणजे तिचं तर काय प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे ती फ्लाईट वगैरे काय मिस होणार नाही. तर चला काय आपला पिच्छा सोडत नाही आहे. आणि आपला दुर्वेश पण थोडासा नाराज झाला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला निशू दिदीला सी ऑफ करायचा होता चांगल्या प्रकारे, पण आता बघूया कसं काय. मे बी आपण पोहोचेपर्यंत ती आतमध्ये गेलेली असेल, पण जर देवाच्या कृपेने रोड लवकर क्लिअर झाला आणि आम्ही लवकर पोचलो एक अर्ध्या तासात तरी, तर तसे तर किलोमीटर फक्त 20च राहिलेत, पण आपल्याला टायमिंग दाखवतो 50 मिनिट्स. तर बघूया दुर्वेश, पोचू आपण. डोंट वरी, डोंट टेक टेन्शन. सो गाईज आता बघा आपल्या मुंबईला पोचलेलो आहे आता घाटकोपर. 3 म्युन्सिपल आज आपल्याला लागल्या. सगळ्यात पहिले आपला KDMC, त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिका आणि त्याच्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका आणि आता BMC मुंबई मेरी जान आंतरराष्ट्रीय विमानतळ. सो गाईज आता साकीनाका स्टेशनला पोहोचलेलो आहे आपण, पण आपल्या काय एअरपोर्टला अजून पोहोचलेलं नाही आहे. टाइम बघू शकता 8 वाजलेले आहेत. 8 वाजून गेलेले आहेत. 3:30 वाजता आपण घर सोडलेलं आणि एअरपोर्टला अजून पोहोचलेलं नाही आहेत. एवढी भयानक ट्रॅफिक, पण थँक गॉड एकविराईच्या कृपेने निशिका ज्या गाडीत होती ती गाडी टाईमवर पोहोचलेली आहे. आणि निशिका आता लाईनला लागलेली आहे आणि आतमध्ये गेलेली आहे. सो तिचं चेक इन होईल आता फटाफट. बघूया तिला जसं आपण तिथे गेल्यानंतर व्हिडिओ कॉल करूया इमिग्रेशन वगैरे क्लिअर झाल्यानंतर. सो बघा आता आपण पोचलेलो आहोत आणि तिथे आपल्याला जायचं आहे 3 नंबरला. तिकडे आपली गाडी उभी असणार, 3 नंबर ते लिहिले तिथे. सो बघा गाईज आता आपण मुंबई एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2 ला आहे आपण. आणि ते बघा आपल्या महाराजांचा स्टॅच्यू तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलेला. आणि निशिका तर गेलेली आहे आतमध्ये, तिचं चेक इन वगैरे झालेलं आहे. आता बस इमिग्रेशनला किती वेळ लागतो बघूया. सो आपण आहे इथे आजूबाजूलाच थोडं थांबणार आहे इन केस तिला काय वाटलं. फ्लाईट तर ॲक्च्युली भेटूनच जाईल तिला, काय नो प्रॉब्लेम. टाईमवर पोचलेलो आहोत, थोडं लेट झालं आहे बट चला छानपैकी. आता निशिकाला आम्ही बघा निशिकाला आता आम्ही तिथे कुठली आहे आर्बिनिया एअर अरेबिया ही जी फ्लाईट आहे 4 नंबरला आहे ती तिथे आता गेलेली आहे. 9:50ची फ्लाईट आहे.
दोन्ही इंडिगोच्या मध्ये तुम्ही बघू शकता. फ्लाईट आपली दिसते निशिकाची G9402. दोन्ही इंडिगाच्या मध्ये तुम्ही बघू शकता. 9402 950 शारजा आणि तिथून मग शारजावर ती जाणार टिब्लिसी. हे बघ निशू तिथे आता तुला बोलायचंय ना, थांब आता ती 2 मिनिटात हे करेल बघ. नाही बॅग पडली. एकदम नाराज झालाय बिचारा. निशूजीने सांगितलं गुरुला घेऊन या, गुरुला अभ्यास केला पाहिजे. गाडी बंद करा ना, गाडी कशाला चालू ठेवायची. आता आपण एअरपोर्टला करतोय बाय बाय आणि निघतोय आता पुढे. तर चला बाय निशिका, हॅपी जर्नी. हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेल. बड्डे बॉयचा बड्डे सेलिब्रेट करायला. बघा हिल्टन इंटरनॅशनल. दुसरी गाडी पण आलेली आहे 2131. मोठे शेट याच्यामध्येच आहेत, मनाली शेट आणि दीक्षिता शेट. बघा दीक्षू शेट आलेले आहेत. हे दीक्षेला अर्धीच दाखव. हां दीक्षेला अर्धीच दाखव. आणि हे सर आलेत कनक सर. बघा काय मस्त इंटेरियर आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्तपैकी सगळे मंडळी आपले बसलेले आहेत. आणि आता आपण रेस्टॉरंटमध्ये एंट्री करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपला हिल्टन इंटरनॅशनल रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला आलेलो आहोत. आणि हा त्यांचा बफे आहे. लजीज तुम्ही बघू शकता. वेज स्टार्टर आहे. केसरी पनीर टिक्का आणि हॉट गार्लिक क्रिस्पी व्हेजिटेबल, चिकन क्रिस्पी आचारी फिश टिक्का, चिकन बिर्याणी राईस. मेन कोर्स बघा. थोडी रश आहे सो त्याच्यामुळे आपण एकदम फिश इन शेजवान करी चिकन, गोवन फिश करी आणि चिकनमध्ये 2 ऑप्शन आहेत. आणि ओके स्टार्टर घेतलेलं आहे. फिश फिंगर, चिकन, व्हेजिटेबल क्रिस्पी अँड सम सलाड. आणि दुर्वेश फुल एन्जॉय करतोय फूड. कनक ऑल्सो. आणि हे बड्डे बॉय काय तर दुर्वेश आणि त्याचे पप्पा दोघं 2 स्ट्रॉमध्ये मोजितो पित आहेत. आणि मुनू पुन्हा एकदा फील्डवर आलेली आहे. हां ते काय सून आहे ना. डिस्कस करत होते ना ते दोघी त्याच्यातून डिस्कस करत होते. हां आता आपण हिल्टन इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता मनालीचा डेझर्ट चालू आहे आणि तिला स्पून नाही मिळत आहे. 5 मिनिटं झाली आणि कनक आणि दीक्षिता यांना पण स्पून हवा आहे. भास्कर स्पून स्पून. बघा कसं इंटिरियर आहे, कसं रूफ आहे. झुमर बघा. Oh my God. आणि बघा आता जयच्या बर्थडेसाठी केक पण सजलेला आहे. मस्त आहे की
द हिल्टन इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आपला जयचा बर्थडे सेलिब्रेट होतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू जय, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. चला गंपूचा बर्थडे केक कटिंग झालेला आहे. चला आता आपण निघू शकतो. गंपू येईल बिल भरून फटाफट. सो चला आता मस्त आपलं डिनर झालेलं आहे आणि आता आपण निघतोय घराकडे. निशिका पण तिच्या फ्लाईटने आता शारजाकडे गेलेली आहे आणि आता मला वाटतं आपण घरी पोचायच्या आधी ती आपल्या आधी पोचणार आहे शारजाला. घरी म्हणजे आपण मुंबईतून ठाण्यापर्यंत पोचेपर्यंत ती पोचलेली असेल. ऑलमोस्ट आता 12 वाजलेले आहेत. खूप छान डिनर होता. थोडी सर्व्हिस स्लो होती बट फूड क्वालिटी वगैरे चांगली होती. आपण निघायचं मग. चला मनाली आली. बघा रात्रीचे 12:30 वाजलेत तरी पण काही ट्रॅफिक आमचा पिछा सोडत नाहीये. जसा दिवसा होता ट्रॅफिक तसाच ट्रॅफिकचा सिलसिला आहे. हे ड्रायव्हरच वाटतं दलिंदर आहेत. काय सो गाईज बघा आता आपण ठाण्यामध्ये पोचलेलो आहोत आणि आता घरी जायला अजून एक 50 मिनिटं दाखवते मॅपमध्ये. आता हा रोड आपल्याला माहिती आहे पण मॅपमध्ये असल्याचं कसं ट्रॅफिकचं समजतं अपडेट, त्याच्यामुळे मॅप चालू ठेवला. तर चला आता जरा घरी गेल्यावरच तुम्हाला व्लॉग एंड करूया आपण तेव्हा. चला बाय. आणि जसं मी तुम्हाला बोललेलो मगाशी की आपण ठाण्याला पोचत नाही तोपर्यंत निशिका शारजाला लँड झालेली असेल आणि त्याप्रमाणे ती आम्ही मुलुंडला होतो तेव्हाच ती शारजाला पोचली होती आणि तिचा मेसेज आला जसं तिने वायफाय कनेक्ट केलं एअरपोर्टचे किंवा मी आता पोचलेली आहे. सो चला बेटा हॅपी जर्नी वन्स अगेन. बघा कसा बर्थडे व्हायचे शॉक बघा. सो गाईज बघा आता आपण टिटवाळामध्ये पोहोचलेलो आहोत. सो आता वाजले 2:30 तुम्ही बघू शकता आणि 12:30ला आपण निघालेलो तिथून मुंबईवरनं. 2 तास तरी पण लागलेत. ट्रॅफिक काय एवढी नव्हती म्हणजे मुंबईला थोडीफार होती ते त्यानंतर काय ट्रॅफिक नाही लागली पण रस्त्यांची हालत पण खूप खराब आहे. हा व्लॉग आम्ही इथेच संपवतोय. तुम्हाला कसं वाटलं आमचा व्लॉग आणि तुमच्याकडून ही निशिकाला खूप खूप शुभेच्छा द्याव्या तुम्ही. चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये नवीन काहीतरी सिरीजमध्ये आपल्या. सो चला बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.